अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाल्याचे संकेत दिसत असताना या तणावानंतर आता अमेरिकेनं आपला मोर्चा आशियातील मल्लाक्का सामुद्रधुनीकडे वळवलेला आहे. हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतील अनुभवानंतर अमेरिकेला जागतिक व्यापार मार्गाचं महत्व अधिक स्पष्ट झालेलं असून चीनची कोंडी करण्यासाठी मल्लक्का हा सगळ्यात संवेदनशील भाग ठरत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून अमेरिकेनं नुकताच इंडोनेशियासोबत मेजर डिफेन्स कॉर्पोरेशन पार्टनरशिप हा करार केलेला आहे, ज्यामध्ये अमेरिकन लष्करी विमानांना इंडोनेशियाच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची खुली परवानगी मिळालेली आहे. त्यासोबतच चीन देश त्यांच्या तेलांपैकी तब्बल 80% हिस्सा याच मल्लाक्का सामुद्रधुनीतून आयात केला जातो, ज्याला चीनी सरकार मल्लाक्का डिलेमा असं म्हणतात. पण जर भविष्यात अमेरिकेनं या मार्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा नाकेबंदी केली तर चीन सोबत भारतावर देखील युद्धाचं सावट पसरू शकतं. भारताला अमेरिकेचं चीन विरोधात हिंदी महासागरात तळ ठोकून असणं हे भारताच्या डिफेन्ससाठी धोका आहे. हा भारतासाठी धोका कशा प्रकारे ठरू शकतो? अमेरिका आणि इंडोनेशियामध्ये काय डील झाली आहे जी चीन आणि भारतासाठी घातक ठरू शकते? अमेरिकेला ही मल्लाक्का स्ट्रेट महत्वाची का वाटते? या गोष्टीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. जागतिक राजकारणात आणि सागरी व्यापार मार्गांवर सध्या मोठ्या उलथापालथी होत असून हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतील तणावानंतर आता जगाचं लक्ष मल्लाक्का सामुद्रधुनीकडे वळलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला ही सामुद्रधुनी काय आहे ते समजून घ्यावं लागेल. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर यांच्या दरम्यान असलेली मल्लाक्का सामुद्रधुनी ही हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराला जोडणारा जगातील सगळ्यात महत्वाचा जलमार्ग आहे. ही सामुद्रधुनी अंदाजे 900 किलोमीटर लांबीची अरुंद पट्टी आहे आणि याच मार्गातून जागतिक व्यापार केला जातो. जगातील एकूण समुद्र व्यापारांपैकी जवळपास 40% व्यापार आणि आशियात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या 70% पुरवठा याच मार्गाने होतो. त्यामुळं ही सामुद्रधुनी आता अमेरिका आणि चीन मधील महासत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू बनलेली आहे. अमेरिकेच्या नजरेत याचे महत्व वाढण्यामागं कारण म्हणजे चीनची आर्थिक आणि लष्करी कोंडी करण्याची क्षमता. चीन आपल्या ऊर्जा गरजांसाठी या मार्गांवर पूर्णपणे अवलंबून आहे. जो देश या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवेल तो खऱ्या अर्थानं आशियाच्या अर्थव्यवस्थेची चावी आपल्या हातात ठेवेल. इराणनं हॉर्मुजच्या सामुद्रधुनीत निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर जो परिणाम झाला त्या अनुभवातून धडा घेत अमेरिकेनं आता चीनची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मल्लाक्का सामुद्रधुनीवर आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. या हालचालींचा महत्वाचा भाग म्हणजे 13 एप्रिल 2026 ला अमेरिका आणि इंडोनेशिया यांच्यात एक संरक्षण करार झाला. याला मेजर डिफेन्स कॉर्पोरेशन पार्टनरशिप असं नाव देण्यात आलं असून हा केवळ एक लष्करी करार नसून आशिया पॅसिफिक क्षेत्रातील शक्तीला पूर्णपणे बदलून टाकणारं पाऊल आहे. वॉशिंग्टन मधील पेंटागन मध्ये अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ आणि इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री जाफ्री सामसुद्दीन यांच्यात झालेल्या बैठकीत हा करार झाला. या कराराअंतर्गत अमेरिका इंडोनेशियाच्या लष्करी आधुनिकीकरणासाठी मदत करणार असून दोन्ही देशांच्या सैन्य दलांमध्ये सरावाचं प्रमाण वाढवलं जाणार आहे. यामध्ये प्रगत सागरी तंत्रज्ञान, ऑटोनॉमस सिस्टीम्स आणि विशेष दलांचे सराव यांचा समावेश आहे. परंतु या कराराच्या पडद्यामागं अमेरिका सूक्ष्म डाव खेळताना दिसून येतोय. तो म्हणजे अमेरिकन लष्करी विमानांना इंडोनेशियाच्या हवाई हद्दीत मुक्त प्रवेश मिळवतोय. या करारातून अमेरिकेला इंडोनेशियाच्या आकाशातून पाळत ठेवण्याची परवानगी हवी, जेणेकरून ते मल्लाक्का सामुद्रधुनीतील प्रत्येक हालचालीवर 24 तास लक्ष ठेवू शकतील. या प्रस्तावामुळे दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या विस्तारवादाला लगाम घालणं अमेरिकेला सोपं जाणार आहे. त्यासोबतच भारताच्या हिंदी महासागर भागात देखील अमेरिका लक्ष ठेवू शकतो. या संपूर्ण प्रकरणात भारताची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. मल्लाक्का सामुद्रधुनी भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या अगदी जवळ आहे. भारताच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा धोका हा आहे की ज्या भागात आजवर भारताचं नॅचरल डॉमिनन्स राहिलेलं आहे तिथं आता अमेरिकेसारखी महाशक्ती स्वतःचा तळ ठोकून बसत आहे. अंदमान आणि निकोबार बेटे ही मल्लाक्का सामुद्रधुनीच्या तोंडावर असल्यामुळं या संपूर्ण क्षेत्राचा द्वारपाल म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. पण आता अमेरिकेनं इंडोनेशियाच्या हवाई हद्दीत प्रवेश मिळवल्यामुळं आता तिथल्या तळांचा वापर सुरू केल्यामुळं भारताच्या भौगोलिक महत्वाला धक्का लागू शकतो. जर अमेरिकेनं या भागात स्वतःची प्रगत पाळत ठेवणारी यंत्रणा आणि लष्करी हालचाली वाढवल्या तर भविष्यात हिंदी महासागरातील कोणत्याही ऑपरेशनसाठी भारताला अमेरिकेच्या मर्जीवर किंवा त्यांच्या माहितीवर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता निर्माण होते, जी भारताच्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीसाठी मोठा धोका आहे. दुसरा महत्वाचा तांत्रिक धोका भारताच्या संरक्षण व्यवस्थेला आणि गुप्तचर यंत्रणेला होऊ शकतो. तो म्हणजे अमेरिकेच्या या भागातील इलेक्ट्रॉनिक आणि सिग्नल इंटेलिजन्सचे जाळे. अमेरिकेनं इंडोनेशिया सोबत केलेल्या करारानुसार ते मल्लाक्का सामुद्रधुनीवर 24 तास लक्ष ठेवण्यासाठी प्रगत ड्रोन आणि विमाने तैनात करणार आहेत. ही विमानं केवळ चीनवर लक्ष ठेवणार नाहीयेत, तर त्यांच्या शक्तिशाली रडारच्या कक्षेत भारताचं अंदमान मधील लष्करी तळ, तिथून होणारी क्षेपणास्त्र चाचणी किंवा भारतीय नौदलाच्या पाणबुड्यांच्या हालचाली येऊ शकतात. जरी भारत आणि अमेरिका मित्र असले तरी लष्करी भाषेत कोणत्याही दुसऱ्या देशाच्या अतिउपस्थितीमुळे स्वतःच्या हालचाली उघड्या पडण्याचा धोका नेहमीच असतो. विशेषतः भारताच्या अंदमान निकोबार कमांड मधील एएनसीच्या ज्या गोपनीय हालचाली आहेत
त्या अमेरिकेच्या नजरेपासून लपवून ठेवणं हे भारतासाठी कठीण होऊन जाईल. अशा परिस्थितीमध्ये जर कधी भारत आणि अमेरिका यांच्यात एखाद्या धोरणात्मक मुद्द्यावर मतभेद झाले तर याच माहितीचा वापर भारतावर दबाव आणण्यासाठी केला जाऊ शकतो. तसंच अमेरिकेच्या हालचालींमुळे मल्लाक्का सामुद्रधुनीचे लष्करीकरण होण्याची भीती आहे. जेव्हा अमेरिका एखाद्या क्षेत्रात आपला प्रभाव वाढवताना दिसतोय तेव्हा चीन त्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं आपल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची संख्या वाढवतो. त्यामुळं भारताच्या अगदी घराशेजारी असलेल्या या शांत सागरी क्षेत्रात दोन महासत्तांमध्ये शीत युद्ध सुरू होऊ शकतं. अशा संघर्षात भारताची स्थिती दोन दगडात अडकल्यासारखी होऊ शकते. जर चीननं प्रत्युत्तर म्हणून हिंदी महासागरात अधिक आक्रमकता दाखवली तर त्याचा थेट ताण भारतीय नौदलावरती येईल. भारताला मग स्वतःच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी अधिक खर्च करावा लागेल, जो मुळात आर्थिक विकासासाठी वापरला जाऊ शकला असता. शिवाय अमेरिकेनं या मार्गांवर पूर्ण नियंत्रण मिळवलं तर भारताचा व्यापारही सुरक्षित राहीलच याची खात्री देता येत नाही. कारण 55% अधिक भारतीय व्यापार याच मार्गातून होतो. कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघर्षात हा मार्ग बंद झाला किंवा त्यावर अमेरिकेचे कडक निर्बंध आले तर भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठी खीळ बसू शकते. त्यानंतर शेवटी ह्याचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे भारताच्या बॅकयार्डमध्ये अमेरिकेचा कायमस्वरूपी हस्तक्षेप वाढणं. दक्षिण पूर्व आशियातील देशांवर भारताचा जो सांस्कृतिक आणि सामरिक प्रभाव आहे त्याला अमेरिकेच्या थेट लष्करी उपस्थितीमुळे ग्रहण लागू शकतं. इंडोनेशिया सारखे देश जे आजवर भारताला आपला नैसर्गिक सुरक्षा भागीदार मानत आलेले आहेत ते आता अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी ताकदीकडे आकर्षित होऊ शकतात. यामुळं भारतानं वर्षानुवर्ष जपलेली ऍक्ट ईस्ट धोरणाची धार बोतट होऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर चीनला रोखण्यासाठी अमेरिका मल्लकामध्ये येत असली तरी भारतासाठी हे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखं ठरू नये याची काळजी भारताला घ्यावी लागेल. अमेरिकेच्या या हालचाली भारताच्या संरक्षण सज्जतेला उघडं पाडू शकतात आणि भारताच्या स्वतःच्या सागरी क्षेत्रातील महत्वाला नकळत आव्हान देऊ शकतात, ज्यामुळे भारताला आपल्या संरक्षण रणनीतीचा नव्यानं विचार करणं भाग पडू शकतं. बाकी मंडळी, भारताच्या हिंदी महासागरात अमेरिका चीन विरोधात काय कुरापती करू शकतो हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.